अगदी निरागस आणि येडी आहे माझी पोर. समजे जगाची काळजी, पण स्वतःकडे लक्षच देत नाही. अगदी आईवर गेली. आज बाला माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र दिसलं असतं तर, म्हणजे कधी बी दिसू शकतं. नाही नाही, मला काळजी घ्यायला लागल. बानं काही विचारलं तर काय उत्तर देणार आहे मी बाला? की कुणाच्या नावाचं मंगळसूत्र बांधले म्हणून सांगू? आदित्य सरांच्या? नाही नाही, बाला हे सहनच होणार नाही. त्याला लई त्रास होईल कळल्यावर. मलाच काहीतरी काळजी घ्यावी लागल. पारू, काय चाललंय? उठ तिकडून. आणि हे कसले अघोरी प्रकार करतेस माझ्या मुलाच्या पायावर? त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टर्स आहेत. तुझे घरगुती उपाय बस कर आता. जरा पावळटच का ग? हा, फालतूगिरी काय करत बसलीस? कोण करते असले फालतू उपाय? देवी आई, अहो हे नाही केलं तर यांचा पाय लवकर कसा बरा होईल? याने ना बरं वाटेल त्यांना. माझ्या गावाकडं. ए मूर्ख आहेस का तू? गावाकडच्या गोष्टी इथे शहरात चालत नाही, ते कळत नाहीये का तुला? एक्झॅक्टली. आणि असले स्टुपिड एक्सपेरिमेंट्स करायला तुला आदित्यच मिळाला का? इडियट. देवी आई, आत्ता मला हे करू द्या ना. अहो यांना लवकर बरं वाटेल त्यांना. माझा अनुभव आहे. एक मिनिट, हे सगळं तुझे काही करतेस त्याच्याने त्याला बरं वाटतंय असं म्हणायचंय का तुला? म्हणून ओरडत होता का तो? काकू, तू स्वतःला डॉक्टर समजतेस का ग? आदित्य किर्लोस्कर नाव आहे हा त्याचं. आत्ता त्याच्यासाठी ते लाईन उभी राहील डॉक्टरांची. एक 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 मिनिट. काकू, आई, दिशा, हे बघा, तिने मला सांगितल्यानंतर मी इंटरनेटवर व्हिडिओज बघितले. त्यामुळे ती जे काय करते ते माझ्या चांगल्यासाठीच करते. प्लीज. आदित्य, हे बघ, तू ना खूप चांगला आहे सरे. तुला नाही लोकांना ओळखतायत. ए पारू, स्वतःला खूप शहाणी समजतेस ना? खूप अक्कल आहे ना तुला? कुठली डिग्री आहे तुझ्याकडे? MBBS, MD, PHMS? स्टुपिड. हा, आणि आदित्य, तू ना खूप भोळा आहे सरे. या गावाकडच्या मुली कशा असतात ना तुला माहिती नाहीये. मला विचार, मला माहितीये गावाकडच्या मुली कशा असतात ते. हे बघ, हा उपाय करायचा म्हणून आता हात लावेल ती पायाला फक्त, पण नंतर कधी अंगचटीला येईल ना तुला कळणार. काकू, काय बोलतेस? पारू, तू आत्ताच्या आत्ता घरी जा आणि पुन्हा आदित्यच्या खोलीत यायचं नाही, कळलं? आई, तू ते घेऊन जा तुझं सगळं. वहिनी, आता हिला बोलून काय उपयोग आहे सांगा? तुम्ही ना ऑलरेडी त्या ड्रायव्हरला आणि हिला डोक्यावर असं चढवून ठेवलंय. त्याचेच परिणाम आहेत हे सगळे. दामिनी, बास.
काय गे, किती उशीर लावतेस? कर ना पटपट. एक्सक्यूज मी, मला थोडा वेळ एकटं सोडा. हो आदित्य, काळजी घे हा. चल. तर सर्वात आधी तुमचे डोळे बंद करा. आता एक मोठा श्वास घ्या, एकदम डीप. तर तो हळूहळू सोडा आणि म्हणा मला काही टेन्शन नाहीये. अहो असं जातं का टेन्शन? हो का? असलात का? कोण असेल तो? बोलण्यावरून तरी वाईट माणूस नाही वाटत आहे. इतक्या वेळा बोललो आम्ही, पण कधीच चुकीचे शब्द नाही वापरले त्यांनी. फार रिस्पेक्ट ठेवून बोलला. फार काही ओळख नसताना सुद्धा अशी पटकन स्माइल आणली त्यांनी माझ्या चेहऱ्यावर. पण मी मात्र खूप रूडली वागले त्याच्याशी. वाईट वाटलं असेल ना त्याला, रागच आला असेल माझा. पण मी काय एवढा विचार करते त्याचा? का त्याचा फोन येत नाहीये म्हणून अस्वस्थ झाले मी? पण सारखं असं वाटतंय की एकदा तरी त्याचा फोन यावा. काय करू मी? वाट बघू का त्याच्या फोनची, की मीच कॉल करू त्याला? नाही, नको, राहू दे. आज देवी आईंचा माझ्यावरचा विश्वास कमजोर झाला. समधी माझी चूक आहे. मीच माझी पायरी विसरले. तू कशी माती धरून राहतेस? आबाळाला शिवायचा प्रयत्न सुद्धा करत नाहीस. मी बी तसंच करायला पाहिजे होतं. नोकर आहे मी, नोकरांसारखं राहायला पाहिजे होतं. देवी आईंचं बराबर आहे. मीच चुकले, खरंच चुकले. हाय दिशा, आज कोणाची वाट लावायचा प्लॅन आहे डोक्यात? एक्सक्यूज मी, माझ्या ना डोक्यात वर्क रिलेटेड सगळ्या प्रोडक्टिव्ह गोष्टी सुरू असतात. असे युजलेस थॉट्स नाही आहेत माझ्या डोक्यात. ओके. आणि प्रीतम, लेट मी टेल यू वन थिंग. मी ना इथे तुझ्यासोबत मला जास्त टाइम स्पेंड करता यावा म्हणून आली आहे. तू प्लीज जरा चल बरं माझ्यासोबत, मला तुझ्याशी बोल. दिशा एक मिनिट. मी आणि हरीश आहे ना एका इम्पॉर्टंट प्रोजेक्टवर डिस्कशन करतोय. ओके? हो ना हरीश? हो. हां, सो आपण नंतर बोलूया. हां, नंतर पक्का. वाटलंच होतं मला. तुला तसंही माझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नसतोच. एनिवे, इवन आय हॅव गॉट वर्क टू डू. बाय. बोलण्यासारखं काही असेल तर बोलेन ना. सर, कोणता प्रोजेक्ट? अरे काय नाही रे, तिला कटवायला बोललो. चल. सर एक मिनिट. एक पर्सनल गोष्ट विचारू? नाही. ओके सर, चला. अरे बंकस करतोय तुझी, लगेच काय सिरियस होतो? मैत्रीत कसली आली फॉर्मॅलिटी? विचार. सर, दिशा मॅम सोबत तुमची एंगेजमेंट झाली आहे. काही दिवसात लग्नही होईल. सो मला असं वाटतं की दिशा मॅम सोबत तुम्ही थोडा टाइम स्पेंड केला पाहिजे. बरोबर आहे तुझं. हरीश, माझं आणि दिशाचं आहे ना असं ते रेल्वे ट्रॅक सारखं आहे. हे रेल्वे ट्रॅक्स कसे नेहमी पॅरलल असतात, ते कधीच एकत्र नाही येऊ शकत. तसंच आहे माझं.
बेसिकली तुला सांगू का, मला ना दिशाबद्दल काही फिलिंग्सच नाही आहेत. तरी मी काय बोलू आणि कसं बोलू तिच्याशी? तिचं जग वेगळं आहे, माझं जग वेगळं आहे. आणि मला सांग आपला पार्टनर कसा असला पाहिजे? म्हणजे तिच्याकडे बघितलं ना, दुसरं काही दिसलंच नाही पाहिजे. सतत असा एक छान स्मेल येत राहायला पाहिजे. मंद वारा वाहतोय, दूरवर कुठेतरी म्युझिक वाजतंय, सगळं थांबलंय आणि धक 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 धक. मॅडमचा नंबर काय? दिशासोबत ना मला हे काही फीलच होत नाही यार. मी काय करू तू सांग? वा सर, काय इमॅजिनेशन आहे. मॅडमचा नंबर ते काही कळलं नाही मला. अरे ते काही नाही, ते सोडून दे. पण सर, तुम्ही एकदा तरी ट्राय केलं पाहिजे. दिशासोबत नो वे. आणि सगळ्यांचं तुझ्यासारखं नसतं रे, कळलं का? तुला पारू मिळाली आहे, पारू. लकी आहेस तू आयुष्यात. खरं आहे सर. हरीश, पारू आहे ना, पारू इज अ परफेक्ट गर्ल. ती तुझा संसार खूप सुखाचा करेल. सॉरी सर, मी येतो. चल बाय, भेटू. बाय. तिच्यासोबत खरंच काहीतरी कनेक्शन फील होतं. ती तिथे लांब गावात जाऊन बसली, पण वाटत नाही की ती माझ्यापासून लांब आहे. असं वाटतं इथेच आहे, माझ्या बाजूला. काय ग, नाव काय आहे तुझं? का फोन करत नाहीये हा? मीच करू का फोन? नाही, नको. पण मला का असं त्याच्याशी सारखं बोलावं असं वाटतंय? खूप विचार करायला लागले का मी त्याचा? ठीक आहे ना, म्हणजे त्याने फोन नाही केला म्हणून काय झालं, मीच करते. प्रियताई, बाबा बोलत आहेत. हो, आले. अहिल्या, आपल्याला एक मुलगी हवी होती ना, पारू सारखी. श्रीकांत, आज अचानक काय झालंय? म्हणजे याआधी कधी आपल्याला मुलगी हवी असा विषय नाही घडला, मग आज काय झालं? पारूला बघून एक पॉझिटिव्ह असूया वाटली. ती मुलगी आपली मुलगी हवी होती. म्हणजे बघ ना, किती कमी दिवसात आपल्या घरातल्या सगळ्यांच्या मनात घर गेलंय तिने. पारू आपल्या घरात काम करते श्रीकांत, आणि ती तिचा जॉब परफेक्टली करते, इतकंच. आणि आपण आपल्या घरातल्या सगळ्याच स्टाफला समान न्याय देतो. हो, पण पारू खास आहे ग, वेगळीच आहे ती. म्हणजे आपला स्टाफही चांगला आहे 100%, त्यात प्रश्नच नाही आहे. पण पारू फक्त तिचा जॉब नाही करत, त्याच्याही पलीकडे जाऊन ती आपल्यासाठी, आपल्या घरासाठी काहीतरी करत असते. म्हणजे तुला जाणवतं की नाही माहित नाही, पण सबकॉन्शियस लेवलला विचार करता काही गोष्टी लक्षात येतात आपल्या. उदाहरणार्थ, एका दिवशी मला जर का खिचडी खावीशी वाटली, तर मी न सांगता पारू खिचडी बनवून आणते. तुझ्या बाबतीत असं कधी झालंय? म्हणजे एखादा पदार्थ तुला खावासा वाटला आणि तू न सांगता पारूनी तो बनवून आणला. पारू या घराचा आत्मा आहे ग. तिला बरोबर नाडी कळली आपल्या घराची. पण आता लग्न होऊन ती जाणार तिच्या घरी. पण ही तर जगाची रीत आहे ना श्रीकांत. हो, पण ती या घरातून गेल्यावर घर खूप सुनं सुनं होऊन जाईल ग. ठीक आहे, अरे आयुष्य खूप मोठं आहे श्रीकांत. अनेक लोक येतात, थांबतात, निघून जातात, पण आयुष्य चालू राहतं ना. आणि राहता राहिला प्रश्न पारूचा, तर ती जेव्हा मारुतीकडे येईल तेव्हा आपल्याला भेटेलच की.
खरंय. हाय सासू मॉम, आय एम सो सॉरी. मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? अगं नाही ग. मला सांग, तू सेट झालीस ना? ऑफकोर्स सासरे डॅड. इनफॅक्ट मी तर आपल्या घरातल्या सगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये लक्ष पण घालायला लागले. अरे ग्रेट. फॉर एक्झाम्पल आपलं गार्डन डिपार्टमेंट. आता मी केअरफुली लक्ष दिल्यावर मला दिसलं की आपल्या गार्डन मधल्या काही प्लांट्सना कीड लागली आहे. अशाने तर गार्डन मधल्या सगळ्या झाडांना कीड लागेल. याचा अर्थ माळी दादा लक्ष देत नाहीयेत का? डोंट वरी सासू मॉम, माझं लक्ष आहे ना. मी आता जाते आणि बाकी प्लांट्सचं पण क्लिनिंग करून घेते. कारण शिल्लक राहिलेले प्लांट्स वाचवायचे असतील तर कीड लागलेली रोपं काढून टाकावी. दॅट्स लाईक माय सासू मॉम. ओके, मी घेते क्लिनिंग करून. आपलं घर असल्यासारखं करते नाही सगळं. जा कर अजून तुझ्या देवी आईची सेवा. वाघाच्या सेवा वागलेस ना शेवटी. त्यांना आपली काही किंमत नाहीये. त्यांच्यासाठी आपण नोकर आहे, नोकर. गणी, थोबाड फोडी ना. देवी आईंबद्दल एक सुद्धा वाईट शब्द ऐकून घेणार नाही मी. वाईटच आहेत त्या. त्यांनी जे काही केले ते सगळं वाईटच केलंय. का अशा वागल्या त्या? गणी, अरे तुला समजतंय का तू कुणाबद्दल बोलतोयस ते? अरे देवी आई आपल्यासाठी देवा समान आहेत. अरे लाज कशी वाटली नाही तुला असं बोलताना? नाही वाटत आणि त्यांना नाही वाटले असं करताना. चल चल तुला दाखवतो. गणी, चल तू. गणी, अरे कुठं घेऊन जातोयस? गणी, अरे गणी, ये बघ तुझ्या देवी आईंनी काय केलं. माझ्या चुकीची शिक्षा या रोपाला कशा पाहिजे? इतर नेहमी देवी आईंना फुल देत होती. तायडे, आपण गावाकडे होतो तेच बरं होतं. तिथली माणसं चांगली होती. इथं काय बरं वाटत ना. तायडे, गावाकडच्या आठवण यायला लागल्या. ओ गॉड, ड्रामा क्वीनला घरातून नोकरीवरून हकलून दिलंय तरी पण मॅडमचा ड्रामा काही थांबत नाही. हिनच उपटलं असणार ते रोपटं. हे लिलीपोट, तोंड बंद ठेवायचा. आवाज खाली करून बोलायचा. माझ्याशी लायकीत राहायचं स्वतःच्या. गणी, तोंड बंद ठेव. गुड. असंच स्वतःचं तोंड बंद करून राहायचं इथे. स्टुपिड सर्वंट्स. नाही ठेवणार तोंड बंद. आम्ही बोलणार, जोरात बोलणार आणि खरं ते बोलणार. तुम्हीच